सो तो जो करंट कमी चाललाय त्याच्यामुळे निग्लिजिबल करंटला आपण कन्सिडर करत नाही. सो मग आता डेफिनेशन कडे येऊयात. व्हॉट डू मीन बाय ईएमएफ ऑफ सेल? ईएमएफ ऑफ सेल म्हणजेच काय तर व्होल्टेजेस मेजर केले. मी इथं लिहितो व्होल्टेज मेजर अक्रॉस ए सेल, व्होल्टेज measured across a cell when current supplied by cell is zero. कारण की ओपन आहे आणि इथं पण तेच वाक्य वापरतो. आता बघा व्होल्टेज मेजर्ड अक्रॉस ए सेल व्हेन करंट सप्लाइड बाय सेल इज नॉन झिरो. शेवट फक्त नॉन टाकायचा झालं. सेकंड केस मध्ये व्होल्टेजेस मेजर केलं, फर्स्ट केस मध्ये पण व्होल्टेजेस मेजर केलं, पण फर्स्ट केस मध्ये करंट फ्लो झाला का? नाही. सेकंड केस मध्ये करंट फ्लो झाला का? हो. साक्षी, प्रेम, साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, तनिष्का, समजलं का? मग लॉजिक समजतंय का सांगा मला? यस सर. हे खूप सोपं टेक्निक आहे. आणि बर आता हे बघा घरी जर असेल ना तर हा प्रयोग करू शकता. काल मी तुम्हाला सांगितलं होतं रिमोट बघा आपल्या टीव्हीचं रिमोट किंवा आता सिलिंग फॅनला पण रिमोट आलेत आजकाल, किंवा एसीचं रिमोट असेल तुमच्या घरात एसी असेल तर तुम्ही पहा त्या रिमोट मध्ये एखादा सेल बाहेर काढा तुम्ही, एखादा सेल, आणि सेलचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. तर सेल मध्ये एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, एक निगेटिव्ह टर्मिनल असतं. कधी सेल फोडलाय का रे तुम्ही लोकांनी? जर नसेल फोडला तर जुना एखादा सेल झाला असेल जो आता डिस्चार्ज झालाय तर त्याला फोडून बघा त्याच्यामध्ये काय असतं. तर यू विल फाइंड ग्राफाईटचा रॉड असतो, कार्बनचं मटेरियल असतं आजूबाजूला, अशी थोडी राख असते. ठीक आहे. सो नसेल फोडला तर बरं. मग मला आता सांगायचं काय बघा, आता ह्या सेलच्या अक्रॉस मी एक एक्सटर्नल रेजिस्टर जोडला. समजून घ्या. आता ती डायग्राम मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. हा कोण आहे? एक्सटर्नल रेजिस्टर. आणि मग आता याच्या अक्रॉस जर मी व्होल्टमीटर जोडला, काय जोडला? व्होल्टमीटर, तर मला काय मिळेल? व्ही मिळेल का ई मिळेल? सांगा बरं. या सर्किट मध्ये करंट फ्लो होईल का? हो, होणार. पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं निगेटिव्ह टर्मिनल कडे हमेशा करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. व्होल्टमीटर थ्रू करंट फ्लो होणार का? होणार, पण खूप कमी असतो सर. त्याच्यामुळे आपण त्याची व्हॅल्यू 0 घेतो सर. इथून जो करंट फ्लो होता तो एकदम निग्लिजिबल असतो. इथून करंटच नाही, सगळ्याचा सगळा करंट ह्या पाथने जातो, ह्या एक्सटर्नल रेजिस्टर कॅपिटल आर थ्रू. आणि ह्या ड्युरासेलला मी रिप्लेस केलंय. कशाने रिप्लेस केलं बाबा? त्याचं सिम्बॉल पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आणि एक छोटासा स्मॉल आर. म्हणजे फिजिक्स मध्ये आपण सिम्बॉल वापरतो, म्हणून हे सिम्बॉल इन्स्टेड ऑफ युजिंग दिस अशा सेल सारखा सिम्बॉल वापरण्याऐवजी मी असा वापरला. याच्यात काय अडचण समजण्यात? सांगा बरं मग मला. आता जर अडचण असेल तर सांगा. तनिष्का, सिद्धी, शिवराज, साक्षी, बोलो बोलो, चलो जल्दी फटाफट. साक्षी जी, साक्षी, यश, कन्सेप्ट समजतोय सर्वांना? मग आता सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा हो ह्यामधनं जर करंट फ्लो झाला नाही, आता सपोज बघा इथं सर्किटच नाही, आता इथं ओपन करून टाकलं सर्किट, करंट फ्लो होईल का मग या आर मधनं? नाही. आणि तरी आपण याच्या अक्रॉस व्होल्टेज मेजर करतोय, मग काय मिळेल आपल्याला? ईएमएफ मिळतो की पोटेन्शियल डिफरन्स? अरे बापरे, सरांनी एवढं चांगलं समजून सांगितलं, काही नाही समजलं सर. जर हे सर्किट ओपन असेल, एम आय ऑडिबल? सांगा मग मला. हे सर्किट ओपन आहे, आता इथं ओपन करून टाकलं मी सर्किट, करंट फ्लो व्हायला पाथच फ्लो होत नाही. आता तुम्ही म्हणताल सर मग मग हे जे मिळतं त्याला काय म्हणतो आपण? व्होल्टमीटर वर जे रिडिंग येणार आहे त्या रिडिंगला काय म्हणायचं? ईएमएफ ऑफ ए सेल. आणि हे जर कनेक्शन असतं इथं असं, ठीक आहे, तर व्होल्टमीटर वर जे रिडिंग येईल त्या रिडिंगला काय म्हणायचं? पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. दोघांमधला फरक कळतोय का? ओके. सो वेन की इज ओपन, सर्किट ओपन असेल त्यावेळेस ईएमएफ ऑफ सेल, सर्किट क्लोज असेल तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल.
आणि हे रिडिंग कोण देतंय आपल्याला? हा व्होल्टमीटर भाऊ देतोय. ह्या व्होल्टमीटर नावाचं डिव्हाइस देतोय बच्चा पार्टी, समजून घ्या. ओके, बर. मग आता आपण थोडे न्यूमेरिकल्स घेऊ, सो जेणेकरून तुमचं आयडिया याच्या रिलेटेड क्लिअर होईल. मग मी आता तुम्हाला रिलेशन सांगितलंय, काल सांगितलं होतं. व्ही इज इक्वल्स टू काय लिहितात? ई मायनस आय इंटू आर. मग सर व्ही कसं लिहायचा? तर व्ही हे जे व्होल्टेज आहे ते असं लिहितात, व्होल्टेज इज गिवन बाय द फॉर्म्युला करंट मल्टिप्लाइड बाय कॅपिटल आर. ओके, लक्षात राहील सर्वांच्या? हॅलो बच्चा पार्टी, बोला बोला पटकन. यहाँ तक चीजें क्लियर. सो व्ही ला कशाने रिप्लेस केलं? तर करंट मल्टिप्लाइड बाय कॅपिटल आर. आणि व्ही म्हणजेच कोण? तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल, सेलच्या अक्रॉस. आता तुम्ही म्हणताल दोघांमध्ये फरक येता, तर हो फरक आहे. काय असतं? तर EMF ची व्हॅल्यू, आता तुम्ही जर सेल हातात घेतला, जमलं तर घ्या बरं सेल हातात सर्वांनी. आहे का कोणाच्या हातात सेल आहे का बघा बरं, घरात तुमच्या सेल असेल तर EMF ची तिथं व्हॅल्यू लिहिलेली असते. सपोज 1.8 व्होल्ट, 2.4 व्होल्ट अशी बॅटरी असते ती आपल्या त्या सेलची. आणि हा DC सप्लाय असतो 1.8 व्होल्ट. आणि करंट पण देतात की करंट किती सप्लाय करतोय, 200 मिली अँपियर वगैरे काय जे असेल तो करंट पण दाखवलेला असतो. सो ही असते EMF ची व्हॅल्यू. पण ऍक्च्युअल ज्या सर्किटमध्ये कनेक्ट करतो तर आपल्याला एवढी आयडियल व्हॅल्यू नाही मिळत, 1.8 नाही मिळत. आता आपली घरीच गाडी बघा, टू व्हीलर आहे, आपल्याला सांगतात अरे ऍक्टिवाचं ॲव्हरेज 60 किलोमीटर आहे, कंपनी देते 60 किलोमीटर. तुम्ही अशा गप्पा पण ऐकल्या असतील, कंपनी सांगते 60 किलोमीटर आहे पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला 50 किलोमीटर मिळते पर लिटरला. तसंच सेलचं आहे, सेलचं EMF आहे 1.8 व्होल्ट, पण सेलकडनं व्होल्टेज जे मिळते ते कदाचित 1.5 व्होल्टच मिळणार आहे आयडियल. कळतंय की तुम्हाला? म्हणजे ह्या जगामध्ये कुणीच आयडियल नाहीये, ह्युमन बिईंग्स पण नाही आहेत आयडियल, आपण पण परफेक्ट नाहीये, आपल्यामध्ये काही ना काही कमतरता आहे. बस आपण खातोय 1.8 व्होल्टचं, पण आपलं आउटपुट 1.8 व्होल्ट नाही आहे ना, 1.5 व्होल्ट. ओके, सो हे सांगायचं होतं, हा उद्देश होता सांगायचा. कमिंग बॅक, तर हमेशा लक्षात ठेवायचं, मग कोणाची व्हॅल्यू मोठी असते E आणि व्ही मध्ये, तर E ची व्हॅल्यू हमेशा मोठी असते ॲज कम्पेअर्ड टू व्ही. कारण बघा व्ही इज इक्वल्स टू E मायनस IR आहे, म्हणजे E मधनं काहीतरी मायनस केलं तर व्ही मिळतोय. सो ऑलवेज कीप इन माइंड, MCQ मध्ये पण विचारला जाणारा प्रश्न, ऑलवेज EMF ऑफ सेल इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. ठीक आहे, याद रहेगा फिर. सो मेन टेक्स्ट बुक सर्वांनी आणला सोबत ठेवला असेल. काल सांगितलं होतं तुम्ही टेक्स्ट बुक आणि मॉड्यूल आपलं सोबत ठेवायचं, जेणेकरून मला टॉपिक्स एक्सप्लेन करायला सोपं पडेल. चला बरं, मग प्रत्येकाने इलेक्ट्रिक करंट वर या. सेल्स मध्ये हा पोटेन्शियल डिफरन्सचा कन्सेप्ट मला समजून सांगू द्या मग. हा, तर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये आता हा हे बघा, त्यांनी सपोज काही न्यूमेरिकल दिलेले आहेत, पेज नंबर 294. ज्यांच्याकडे बुक असेल त्यांनी पेज नंबर 294 वर या, आणि नसेल तरी मी डायरेक्ट क्वेश्चन इथे सांगेल. मेन टेक्स्ट बुक, हा मॉड्यूल नाही, मेन टेक्स्ट बुक जे आपण नोट्स म्हणून तुम्हाला दिलंय फिजिक्सचं मेन टेक्स्ट बुक. आता एकच आहे, 2 पार्ट नाही आपले फिजिक्सचा. सर्वांनी पेज नंबर 294 वर यायचं. आणि जर ते पेज नसेल, मॅच नसेल, तर मी इथं व्हॅल्यू देतो, कारण एखाद दुसरं बुक त्यांनी पब्लिकेशन वाल्यांनी काय केलंय, नवीन आवृत्ती काढली, नवीन रिवाइज्ड बुक पब्लिश केलंय, तर त्याच्यामध्ये पेज नंबर पुढे मागे होऊ शकतं. बट स्टील मला इथं द्यायला आवडतील त्या गोष्टी. क्वेश्चन नंबर 26 आहे त्या पेजवर. द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, बघा, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. सेलचा EMF दिलाय, सेलचा EMF दिलाय, म्हणजे E ची व्हॅल्यू दिली, EMF ऑफ ए सेल त्याची व्हॅल्यू किती दिली, 2 व्होल्ट. इज 0.1 ओहम. त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 0.1 ओहम आहे. स्मॉल r इज इक्वल्स टू 0.1 ओहम. इथं लिहितो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. हा, त्यानंतर इट इज कनेक्टेड टू ए रेजिस्टन्स ऑफ 3.9 ओहम. कॅपिटल R ची व्हॅल्यू दिली आहे 3.9 ओहम.
त्याला आपण एक्सटर्नल रेजिस्टर म्हणूया मोठा. हमेशा लक्षात ठेवायचं या स्मॉल आर ची व्हॅल्यू कमी असते, कॅपिटल आर ची व्हॅल्यू मोठे. द व्होल्टेज अक्रॉस द सेल इज, आपल्याला विचारलंय व्ही काय असेल, व्होल्टेज अक्रॉस द सेल. हा बच्चा पार्टी, मग आता बघा ई दिलाय, आर दिलाय, कॅपिटल आर दिलाय, व्होल्टेज अक्रॉस सेल विचारलाय. फॉर्म्युला सांगाल का कुणी? फॉर्म्युला, हा आपण काय काय फॉर्म्युला शिकलोय मगाशी? वी हॅव, बोला. V इज इक्वल्स टू क्या लिखते रे अपन? I इंटू V माइनस IR. हा V इज इक्वल्स टू E मायनस IR आहे, किंवा ओम्स लॉ, सिंपल ओम्स लॉ जर घेताल तर V इज इक्वल्स टू I इंटू R. मग V ची व्हॅल्यू दिली आहे का, तीच काढायची सर. I ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही, काढावं लागेल. R ची व्हॅल्यू दिली आहे का, R ची व्हॅल्यू कॅपिटल R ची हो दिलेली आहे. पण ह्या न्यूमेरिकल मध्ये दोन अननोन आहे, मग दोन अननोन असतील, एकच नोन आहे, तर न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार नाही, आन्सर मिळणार नाही. मग तुम्ही जर सेलची आता डायग्राम आठवताल बच्चा पार्टी, तर सेलच्या डायग्राम कडे मी पुन्हा एकदा जातो. तर बघा आता ही डायग्राम बघा, ही सेकंड वाली डायग्राम. सेल आहे, त्याचा EMF आहे, स्मॉल आर आहे, इथं की क्लोज्ड आहे आणि इथं कॅपिटल आर जोडलेला आहे. मग ह्या सर्किट मधनं किती करंट फ्लो होईल हे काढता येईल का तुम्हाला? हो सर. कसं काढता येईल? तर ओम्स लॉ. एखादं सर्किट जर क्लोज असेल तर त्याच्यामधनं करंट कसा फ्लो होतो हे माहिती आहे सर आम्हाला. मग कसं शिकवलंय वाघ सरांनी? तर इकडे बघा, आता त्यांनी डायग्राम नाही दिली, फक्त प्रश्न दिला. पण व्हिज्युअलायझेशन आपल्याला करायचं की असं घडू शकतं. हा ई असेल, हा स्मॉल आर असेल आणि याच्या अक्रॉस त्यांनी हा कॅपिटल आर जोडलेला असेल. समजतंय? मग हा कॅपिटल आर, हा स्मॉल आर, हा ई. ई ची व्हॅल्यू 3.9. बघा यात काय नाही समजतं ते सांगा. स्मॉल आर ची व्हॅल्यू 0.1 ओहम, कॅपिटल आर ची 3. सॉरी, व्ही ची व्हॅल्यू किती आहे तीच काढायची आहे का? ती माहितीच नाही आहे, सॉरी. ई ची व्हॅल्यू क्वेश्चन मार्क आहे, स्मॉल आर ची व्हॅल्यू 0.1 आहे, कॅपिटल आर ची व्हॅल्यू 3.9 ओहम आहे. ठीक आहे. सो मग आपण काय करणार आहोत? मग बघा आता ई ची व्हॅल्यू 2 व्होल्ट आहे, सॉरी, ई ची व्हॅल्यू 2 व्होल्ट आणि व्ही काढायचा आहे, EMF दिलेला आहे सेलचा, सॉरी. सो ई ची व्हॅल्यू 2 व्होल्ट आणि बच्चा पार्टी. मग आता आपल्याला व्ही काढायला सांगितलंय. व्ही म्हणजे मगाशी दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला याच्या अक्रॉस काय जोडायचं असतं? व्होल्टमीटर. आणि ह्या व्होल्टेज मध्ये रिडिंग किती. मग आता हे सर्किट बघा, ह्या सर्किट मधनं करंट फ्लो होईल का? आन्सर येस, नो? आन्सर येस. एकच मिनिट. हा एक मिनिट, हा बच्चा पार्टी एकच मिनिट, मी खाली जाऊन आलो. हां सॉरी फॉर द इंटरप्शन. बरं, कमिंग बॅक. आहेत सर्वजण? एम आय ऑडिबल? साक्षी, प्रेम? येस सर. ओके. सो मग आता त्यांनी व्ही विचारलंय मला कॅल्क्युलेट करायला. मग कसं काढणार? तर सगळ्यात महत्वाचं, ह्या सर्किट मधनं करंट फ्लो होईल का?
तर हो, मग कसं काढणार सर ह्या सर्किट मधनं करंट? तर एक सोपा फॉर्म्युला, टोटल करंट सप्लाइड बाय दिस सेल इज गिवन बाय द फॉर्म्युला EMF ऑफ ए सेल अपॉन, आता मला सांगा, हा कॅपिटल आर आणि हा स्मॉल आर एकाच रस्त्यावरची दोन गावं आहेत की दोन वेगवेगळे रस्ते आहेत यांना? ह्या व्ही बद्दल विचार नका करू आता, फक्त मला सांगा कॅपिटल आर आणि स्मॉल आर सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? Parallel. पॅरलल. कसं ओळखलं पॅरलल? पॅरलल कसं ओळखलं साक्षी? एकाच रस्त्यावरची दोन वेगवेगळी गावं आहेत, रस्ता एक आहे की वेगवेगळा आहे? Different आहे. कस काय डिफरंट आहे, कळेल का मला? जर तुम्ही ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून निघाले, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निघाले, जी व्हॅल्यू करंटची ह्या आर मधनं जाईल, हा आता जाताना कुठं काही फाटा फुटलाय का रे साक्षी? कस काय तुम्ही असा आन्सर देता? फुटलाय का मला सांगा फाटा? जो पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघालाय, हे पाण्याचा समजा रस्ता आहे, हा पाण्याचा रस्ता परत घरी आलाय, एकच रस्ता आहे, जाताना दोन चार असे फाटे फुटले का कुठं? इकडे गेला एक रस्ता, एक इकडे गेला, एक इकडे गेला आणि मग इकडे आलंय, असं झालंय का? काय शिकलो मग आपण काल परवा? मी एवढा वेळ का घेतला रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज आणि पॅरललला? का बरं तुम्ही कन्सेप्ट मध्ये गफलत करता? याचा अर्थ रिव्हिजनच नाहीये, म्हणजे आपण फक्त सेशनला बसायचं, मला ऐकायचं, नोटबुक ओपन करूनही सुद्धा पाहायची नाही. सांगा बरं आता, रजिस्टर सिरीज मध्ये आहेत की पॅरलल मध्ये आहेत? Series मध्ये. मग का बरं पहिल्यांदा गलती झाली? प्रेम, प्रिया, साक्षी, सांगा मला. सगळे रेजिस्टर्स, आता दोन्ही रेजिस्टर कॅपिटल आर स्मॉल आर, सिद्धी लबडे, शिवराज, साक्षी यस, तनिष्का, सांगा सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? तिने ऍटलिस्ट ट्राय केला, चला मी तिच्या त्या ट्राय साठी एक्सक्यूज देतो तिला. व्हॉट अबाउट अदर्स? सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? सांगा पटकन, चला पुढे जायचंय आपल्याला. सिरीज मध्ये. का सिरीज मध्ये? कारण दोन रजिस्टर जरी वेगळे असेल पण त्यांच्यामधनं जाणारा करंट सर एकच आहे, सेमच आहे. मग तो करंट मला काढायचा आहे ह्या सर्किट मध्ये, ह्या सेल मुळे किती करंट फ्लो होतोय, मग E इज इक्वल्स टू आर प्लस स्मॉल आर. कारण ज्यावेळेस रेजिस्टर्स हे सिरीज मध्ये असतात त्यांची होते रेजिस्टन्सची ऍडिशन. सो E ची व्हॅल्यू 2 व्होल्ट डिवायडेड बाय कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती आहे 3.9, स्मॉल आर ची व्हॅल्यू किती आहे 0.1. सो 2 अपॉन 3.9 प्लस 0.1, 2 अपॉन काय बनेल 4. सो 2/4 म्हणजेच किती 1/2. सो आय नेट ची व्हॅल्यू किती आली 1/2 एम्पियर, म्हणजेच किती 0.5 एम्पियर. बरोबर? लॉजिक समजतंय सर्वांना? सो मग ह्या केसमध्ये करंट ह्या सेलने सप्लाय केलाय सर एवढा, आपल्याला काढायचा आहे पोटेन्शियल डिफरन्स, व्ही काढायचा आहे. व्ही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ह्या कॅपिटल आरच्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टमीटर जोडायचं आहे. मग व्होल्टमीटर जोडायचं आहे आणि ह्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज येतंय ते काढायचं आहे. मग मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल्स टू आय आर, त्यातला आपल्याला व्ही काढायचा आहे. तोही माहित नाही, आय पण माहित नव्हता, फक्त आरच माहित होता. मग आता आय कळलाय तुम्हाला, आता काढता येईल का? मग सांगा फॉर्म्युला सांगा. व्ही इज इक्वल्स टू आय आर. मग आय ची व्हॅल्यू आहे सर 1/2 एम्पियर, आर ची व्हॅल्यू आहे 3.9. 3.9 ला जर 2 ने भाग दिला तर व्होल्टेजची व्हॅल्यू येऊन जाईल. कळलं का? अरे समजतंय का? Yes sir. या ठीक आहे. सो डिवाइड करा 3.9 ला 2 ने मग, आणि किती येते व्हॅल्यू बघा. सो 1.95. 1.95 व्होल्ट. सो लॉजिक सांगायचंय मला, लॉजिक समजून घ्या. हे बघा कॅपिटल आर आणि स्मॉल आर तुम्हाला आहे ना असं डोक्यात भरलेलं आहे लोकांनी, म्हणजे आतापर्यंत 10वीच्या, की अरे हा असं दिसलं ना की पॅरलल मध्ये,
अरे पॅरलल मध्ये नाही आहेत रेझिस्टर. करंट समजून घ्या तुम्ही आधी. पॅरलल मध्ये कधी असतं, ज्यावेळेस त्यांचं कनेक्शन असं असतं, म्हणजे असं असं कनेक्शन असतं. तर आता इथून करंट निघाला ना, इथं आल्यानंतर आता तो स्प्लिट होणार आहे, समजावून घ्या. मग जर दोन वेगळ्या रेझिस्टर मधनं दोन वेगळ्या पाथने करंट गेला तर पॅरलल मध्ये. पण इथं आता दिसताना ते पॅरलल दिसतंय ते आर आणि कॅपिटल स्मॉल आर, पण इथं अरे सर्किट आहे ना, ही बॅटरी आहे ना, हे समजून घ्या ना. ही बॅटरी अशी कनेक्टेड आहे का ह्या डायग्राम प्रमाणे? नाही, त्यांच्या सोबतच कनेक्टेड आहे. मग हमेशा लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह पासून असा करंट फ्लो करून पाहायचा. अरे हा सेम एकच एकच पाथ आहे करंटला पाथच नाहीये. सो सिंपल फॉर्म्युला, करंट सप्लाइड बाय सेल म्हटलं की आय नेट इज इक्वल टू ई अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. पाठच झाला पाहिजे इथून पुढे. लक्षात राहील आता? लक्षात राहील का? Yes, sir. हा. मग आता आणखी एक प्रश्न घेतो त्याच पठडीतला. हे बघा, आणि डायग्राम फिक्सच ठेवायची. सेल म्हटलं ना, सेल मध्ये अशीच डायग्राम येते, त्या व्यतिरिक्त डायग्राम येणारच नाही. बरं, त्याच्याच खाली क्वेश्चन नंबर 12, सॉरी क्वेश्चन नंबर 27 आहे. काय क्वेश्चन नंबर 27? मग द EMF ऑफ अ सेल हा 12 व्होल्ट दिलाय. EMF ऑफ अ सेल 12 व्होल्ट दिलाय बरं का, ठीक आहे. याच्याबरोबर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स पण असेल स्मॉल आर. काय ते नाही दिलं त्यांनी, पण ई ची व्हॅल्यू दिली. EMF ऑफ अ सेल इज 12 व्होल्ट when it sends a current of 1 ampere through an external resistance of potential difference across the terminal reduces to 10 volt. ओके, मग इथे एक एक्सटर्नल रेजिस्टन्स पण दिसतोय. एक्सटर्नल रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू दिलेली नाहीये, पण याच्या अक्रॉस जो व्होल्टेज आहे ते व्होल्टेज दिले. म्हणजे हे बघा, इथं व्होल्टमीटरने जे रिडिंग येणार आहे ना, ते व्होल्टमीटरचं रिडिंग दिलंय. व्होल्टेज अक्रॉस दॅट आर इज 10 व्होल्ट्स. व्होल्टेज किंवा त्यालाच काय म्हणतो रे आपण, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपिटल आर. ओके. आणि EMF ऑफ सेल, हे बघा आता बघा गंमत बघा, ह्या व्हॅल्यूज वर नाही तुम्हाला कळत असेल. EMF ऑफ सेल हमेशा मोठा असतो आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेल हा छोटा असतो. बघा 12 आहे, हा 10 आहे. अच्छा, तर त्यांनी काय म्हटलंय की EMF ऑफ सेल 12 आहे when it sends a current of 1 ampere. म्हणजे ते म्हणतायत आता ह्या सेलने जर I इज इक्वल्स टू 1 एम्पियर एवढा करंट पाठवला ह्या सर्किट मधनं, तर करंट I इज इक्वल्स टू मी लिहितो 1 एम्पियर, तर इथं व्होल्टेज झालं 10 व्होल्ट. तर ते आपल्याला विचारताय इंटरनल रेजिस्टन्स किती असेल ह्या सेलचा, म्हणजे स्मॉल आरच विचारलाय आपल्याला का आरचा. ठीक आहे. आय म्हणजे कोण? मग करंट. कोणी सप्लाय केलं रे बाबा? हो, कोण सप्लाय करताय हा करंट? तर सेल सप्लाय करताय. ई कोणाचा? सेलचा. EMF ऑफ ए सेल. ओके, फाईन. V stands for potential difference of cell. So मग आता मला फॉर्म्युला, मला माहिती आहे फॉर्म्युला. काय काय फॉर्म्युले होते सांगा बरं. वी हॅव potential difference V is equals to E minus I into R. V दिलाय का? हो. E दिलाय का? हो. I दिलाय का? हो. स्मॉल आर काढता येईल, सांगा मग. चला लागा कामाला. डायग्राम समजली सर्वांना? रिलेशन समजतंय सर्वांना? सांगा बरं पटकन. सिद्धी, तनिष्का, शिवराज, साक्षी, प्रिया, प्रेम, साक्षीजी, लॉजिक समजलं सर्वांना? फॉर्म्युला समजला? सेल म्हटलं की सेल मध्ये अशा पद्धतीने जायचं. आन्सर देते का कुणी? मी थांबलोय बरं का. Two ohm. 2 ओहम आलं का आन्सर? ओके, ऑप्शन तर आहे इथे, म्हणजे माझ्याकडे ऑप्शन आहे. आले असेल, कुणी केलंय का आणखी सॉल्व? पेन पेन्सिल घेऊन बसत जायचं. पेन पेन्सिल घेऊन बसत जायचं आपल्या फिजिक्सच्या लेक्चरला. साक्षी यस आलंय का आन्सर? तनिष्का आलंय तुझं? सिद्धी? ओके ओके, Two ohm.
2 ओहम बरोबर. रेझिस्टन्स जर आला असेल तर 2 ओहम जर आला असेल आन्सर तर बरोबर आहे. ज्यांना नाही सुटलंय फक्त व्हॅल्यू टाकायच्या होत्या, बाकी काही करायचं नाही. हे बघा, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत गणित सुटणार नाही. व्ही ची व्हॅल्यू आली आपली 10, ई ची व्हॅल्यू आली आहे 12, मायनस आय ची व्हॅल्यू आहे 1 आणि स्मॉल आर. तर मग -1 इंटू आर, तर तो राईट हँड साईडला आला. ही व्हॅल्यू राईट हँड साईडला आली. ही निगेटिव्ह होती, निगेटिव्हची पॉझिटिव्ह बनेल. सो मी असं लिहितो, लिहिताना मायनस आर आहे तर तो लिहिला प्लस आर. हा राहिला होता इथं 12, हा 10 तिकडचा इकडे आला, 12 मायनस 10. सो स्मॉल आर ची व्हॅल्यू बनली 2 ओहम. दॅट्स इट. किती सोपी स्टेप होती, कळतंय? हा -1 टाइम्स आर हा डाव्या बाजूला गेला LHS ला आणि तिकडचा LHS चा RHS ला आला. ओके, हा नेक्स्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन देतो सो दॅट तुम्हाला आयडिया क्लिअर होत चालेल आणखी. बरं, इफ ए बॅटरी ऑफ EMF, आता क्वेश्चन नंबर आहे माझ्याकडे 25. इफ ए बॅटरी ऑफ EMF त्यांनी दिलंय, बॅटरी दिली आहे. हे बघा डिव्हाइस, तुम्हाला ना न्यूमेरिकल सगळं समजेल, मी इथं देतोय ते. बॅटरी ऑफ EMF 2 व्होल्ट, बॅटरीचा EMF दिलाय 2 व्होल्ट विथ इंटरनल रेझिस्टन्स 1 ओहम. इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे स्मॉल आर, त्याची व्हॅल्यू दिली 1 ओहम. is connected to an external circuit of resistance R across it, then the terminal potential difference becomes 1.5 volt. इसके सामने कमेंट लिखता हूं, टर्मिनल PD. PD मतलब पोटेंशियल डिफरेंस, ठीक है. स्मॉल आर मतलब बोलो, कोई बताएगा सिंबल का मतलब? स्मॉल आर का मतलब इंटरनल रेजिस्टन्स. यस, व्हेरी गुड. कारण काय फिजिक्स मध्ये ना मुलांना न्यूमेरिकल का नाही समजत माहिती का? कारण मुलं म्हणतात सर न्यूमेरिकल मध्ये काय दिलंय हेच कळत नाही. म्हणून न्यूमेरिकल मी काय करत असतो की त्याचे सिम्बॉल, त्याच्या व्हॅल्यूज सोबतच त्याच्या कमेंट पण लिहित असतो. तुम्ही पण ही हॅबिट ठेवायची आणि एकदा पाठ झाल्यानंतर काय लिहायची गरज नाही. EMF ऑफ सेल, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, म्हणजे हे शब्द आपल्या कानावर पडतात, हे शब्द आपल्या रायटिंग मध्ये राहतात, हे सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होत चालतात आणि आपली व्होकॅब्लरी बनत जाते. व्होकॅब्लरी म्हणजे आता तुम्हाला मराठी बोलायला कोणाला शिकवावं लागतं का, सुचवावं लागतं का? नाही, ते आपसुक येतं बोलणं. तसंच आता फिजिक्सची व्होकॅब्लरी आपली बनती आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन टॉपिक आहे, मग लक्षात राहत नाही. सो अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची. सो ई दिलाय, स्मॉल आर दिलाय, व्ही दिलाय. मग आपल्याला काय विचारलंय ते म्हणतायत आता कॅपिटल आर ची व्हॅल्यू काढा. कॅपिटल आर म्हणजे कोण, तर बडावाला एक्सटर्नल रेजिस्टन्स, ठीक आहे, एक्सटर्नल रेजिस्टर. मग आता सर्किट आठवायचं, बॅटरी किंवा सेल म्हटलं की लगेच सर्किट आठवलं पाहिजे. हा, काय शिकवलंय वाघ सरांनी, तर एक सेल असतो, त्याला स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. हे बघा फिजिक्स आहे ना, इट्स ऑल अबाउट व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन तुमचं, की यार दिलेलं नाहीये पण सगळं व्हिज्युअलाइज करावं लागेल. जे कन्सेप्ट शिकवलेत ना त्याच्यावरनं तुम्हाला आठवावं लागेल. मग आपल्याला हा ई दिलं होतं सरांनी, बॅटरी, तिच्यासोबत इंटरनल रेजिस्टन्स होता, त्याच्याबरोबर एक्सटर्नल रेजिस्टर होता आणि ह्या ई ची व्हॅल्यू दिली आहे का पाहायचं. मग ई ची दिली आहे, लगेच त्याची व्हॅल्यू लिहून टाकायची. हे असं तुम्हाला स्वतःशी बोलावं लागेल. स्मॉल आर दिलाय का, हा 1 ओहम दिलाय. कॅपिटल आर दिलाय का, नाही, तोच क्वेश्चन मार्क आहे. पण ह्या कॅपिटल आरच्या अक्रॉस जे व्होल्टमीटर जर जोडलं तर व्होल्टमीटर मध्ये काय रिडिंग येईल हे दिलंय बाबा सर, तर व्होल्टमीटरचं रिडिंग दिलंय 1.5 व्होल्ट आणि कॅपिटल आर काढायला लावला. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे सांगा बरं. V इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, ओम्स लॉ ने, IR, ओम्स लॉ. पण सर IS दिलेला नाहीये, V दिलाय. यस, I दिलाय का, नाही, काढावं लागेल. R दिलाय का, सर तोच फाइंड आउट करायचा आहे. मग एखाद्या इक्वेशन मध्ये 2 अननोन्स असतील तर इक्वेशन सॉल्व्ह होणार नाही. मग एक तर कुणाला तरी सॉल्व्ह करावं लागेल. ज्याला फाइंड आउट करायचंय त्याला सॉल्व्ह करायचंय, म्हणजे R ची व्हॅल्यू काढायची. मग I काढावं लागेल. मग I कसा काढतात सेल मध्ये ते पण शिकवलंय सरांनी. सेल म्हटलं की E डिवायडेड बाय काय, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. सर परत कॅपिटल आर माहित नाहीये, बरं स्मॉल आर माहितीये का, हो. I माहितीये का, कॅपिटल आर माहितीये का, नाही. R माहितीये का, हो. कॅपिटल E माहितीये का, हो. I माहितीये का, नाही, ते पण माहित नाही. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये पण 2 अननोन आहे, म्हणजे हे वापरता येईल का मग. तर ट्रायल अँड एरर तर करावं लागेल ऍटलिस्ट आपल्याला, कारण कॅपिटल आर आहे. कारण दुसरं इक्वेशन मग डायरेक्ट आपलं V इज इक्वल्स टू काय, ते आपलं जे इक्वेशन लिहिलं होतं आपण, V इज इक्वल्स टू E. V इज इक्वल टू E मायनस IR काढलं.
मग त्यात काय काय माहिती आहे? व्ही हो, ई हो, स्मॉल आर हो. मी ते टेक्निक शिकवतोय मग आता. हे बघा, व्ही हो, ई हो, स्मॉल आर हो. मग याच्यावरनं आय काढता येईल, बरोबर. आणि आय वरनं व्ही माहिती आहे, आय माहिती आहे, आर काढता येईल. अरे कळतंय का? म्हणजे तुमच्याकडे जे आहे ना ते सगळं असं समोर मांडायचं आणि त्यातनं मग विचार करायचा, अरे काय काय माहिती आहे, काय काय माहित नाहीये. कारण हे काय तुम्ही डायरेक्ट ढगातून पडणार नाही की डायरेक्ट तुम्हाला कळेल, अरे हा मी हा फॉर्म्युला वापरतो आणि डायरेक्ट जातो. कळतंय का? हे ट्रायल आणि एरर आहे. मग मी ज्या पद्धतीने शिकवतोय ना, हे शिकवण्याचं कारणच ते की तुम्हाला जमलं पाहिजे ते. मग तुम्ही पाठ काय काय करणार आहे? सो पाठ न करता सर आम्ही फक्त फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला आणि फॉर्म्युल्यावर ना आम्ही जाऊ बाबा. सो वी हैव ओम्स लॉ. ओम्स लॉ में क्या पता नहीं था? आई. सो आई के लिए फॉर्मूला नहीं सर सूट नहीं करता, ये फॉर्मूला ये सूट करता है, तो यहाँ से जो आई का वैल्यू आएगा वो उठाओ और ये इक्वेशन वी में डाल दो, चलेगा? अरे हाँ या ना? Yes, sir. यस. मग v यस, मग v इज इक्वल्स टू ई मायनस आय आर. लागा का आम्हाला? मग पहिल्यांदा मला आय सांगा. v इज इक्वल्स टू ई मायनस Sir, I is equal to 0.5 ampere and external resistor is equal to 3 ohm. बर ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू पण काढली आहे तिने. तर आर ची व्हॅल्यू 3 ओम हा आहे ऑप्शन मध्ये तरी आहे. बरोबर की चूक? 25 नंबर डी. यस, करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. हा, फक्त जोश में होश नाही गवाने का. काय होतं, कधी कधी आपण फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करतो आणि कॅल्क्युलेशनच्या नादात घाई गडबड होते. ठीक आहे. प्रेम, प्रिया, लेट्स हैव अ ट्राय. साक्षी यस, शिवराज, सिद्धि यल, तनिष्का लेट्स हैव अ ट्राय. चलो बच्चा पार्टी गो अहेड. आप पहले वी का वैल्यू आपको पता है, स्क्रीन पे दिख रहा है क्या? वी का वैल्यू नहीं दिख रहा है क्या? देखो यहाँ पे लिखा है मैंने, E इज इक्वल टू 2 स्मॉल आर वी कैपिटल आर. तो उस फॉर्मूला से आई निकालो. चलो जल्दी आई बताओ मुझे. साक्षी ने बताया मुझे 0.5 आया. सर 0.5. आले का? नक्की आले का? साक्षी यस. यस सर. साक्षी यस ना? साक्षी साबळे ना? यस सर. कॅमेरा टर्न ऑन करून दाखव नोटबुक. चल, मला विश्वास नाही बाबा. कॅमेरा टर्न ऑन करा. करता येईल का साक्षी? नोटबुक दाखवा. चला, कारण हे तुमच्यासाठीच चाललंय, माझ्यासाठी नाही. फक्त नोटबुक दाखवा. नाही सर मी मेकअप नाही केलेला. हा चालेल, चला फोटो पाठवा. व्हेरी गुड. नाही तर साक्षी म्हणा, नाही सर मी मेकअप नाही केलेला, मी कॅमेरा नाही ऑन करत. अरे काय इथे कोण कोणाला पाहायला आलंय बाबा? आपल्याला अभ्यासाशी घेणे देणं, बरोबर आहे की नाही? काय म्हणता शिवराज, सिद्धी, तनिष्का, बरोबर आहे ना? प्रेम, प्रेम कॉलेज सुरू झालं का? नाही सर, उद्या व्हायचे सर. शिवराज तुमचं 31 तारखेला. 31 ला. ओके. बाकी साक्षी रेसिडेन्शियल झालं का सुरू? 1 तारखेला होणार आहे, पण एक्स्ट्रा क्लासेस सुरू झाले. मग जाणार की नाही तुम्ही? जातोच सर, 27 तारखेपासूनच झाले. बरं बरं बरं, ठीक आहे. ओके. हा, साक्षी पाठवलं की आन्सर? ओय बाकीच्यांनी केलं का ते? मी सांगितलं होतं व्हॅल्यू टाका, आन्सर सांगा मला. चला पटकन. आज बाबा मला माझ्या मुलाने फोन केला होता, त्याची काय प्रिंट होती. मला म्हटलं पप्पा लवकर येण्याचा प्रयत्न करा. मला लय वाईट वाटलं यार. म्हणलं माझा मुलगा 3रीला आहे आता आणि म्हणजे असं नाही म्हणलं की त्याला काहीतरी ते होमवर्क दिला असेल त्यांच्या टीचरनी आणि नेमकं आमचं घरचं प्रिंटर बिघडलंय, त्याच्यामुळे मला आता गावाकडे काय आपल्या गावात जावं लागतं प्रिंट वगैरे मारायला. तर मला म्हटलं पप्पा प्रिंट घेऊन या. त्याला म्हटलं मला येईपर्यंत झोपशील दादा तू? मला म्हणे हा मग लवकर येण्याचा प्रयत्न करा. म्हटलं मग सकाळी उठून कर, नाही तर अभ्यास. म्हणलं सकाळी पूर्ण नाही व्हायचा, तुम्ही लवकर या, लवकर येण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा म्हटलं ना तो. मला लय वाईट वाटलं यार. मी म्हटलं मी इतरांच्या मुलांना शिकवतोय, पण मला माझ्या मुलाला शिकवायला किंवा माझ्या मुलाला शैक्षणिक
गोष्ट उपलब्ध करायला वेळ नाहीये. बघा ना किती सॅक्रिफाईस करावं लागतं ना एखाद्या टीचरला. हा पण डिपेंड, हा त्या टीचरला किती तळमळ आहे त्याचे विद्यार्थी घडवण्याची, ते ते डिपेंड आहे. नाही तर काय आजकाल सगळा बाजार झालाय. ठीक आहे, सांगा मला उत्तर सांगा. आयची व्हॅल्यू किती आली? फॉर्म्युल्यामध्ये 0.5. हा 0.5 आली का सर्वांची? साक्षीने पाठवलंय मला, साक्षी साबळेने मला फोटो काढून पाठवला. यस साक्षी, व्हेरी गुड. व्हीच्या ठिकाणी 1.5, ई ची टाकली I1, यस 2 माइनस I इज इक्वल्स टू 2 माइनस, यस करेक्ट. I इज इक्वल्स टू 0.5 एम्पियर आया और उसके बाद V इज इक्वल्स टू IR के इक्वेशन में डाल दो, आपको आंसर मिल जाएगा. करेक्ट, व्हेरी गुड. चलो मग होमवर्क साठी देतो 2 न्यूमेरिकल पटकन. तर इथे बघा आता होमवर्क साठी, हा तुम्हाला सोडवायचे असेल तर सोडवा. ज्यांना जमलंय त्यांच्यासाठी सांगतो. I इज इक्वल्स टू 0.5 एम्पियर आला आणि जो जे कॅपिटल R ची व्हॅल्यू होती ती कॅपिटल R ची व्हॅल्यू आली 3 ओहम. बरोबर ना? ठीक आहे, व्हेरीफाय करा. ज्यांना आन्सर नाही मिळालं त्यांनी व्हेरीफाय करा. सोपं आहे आता गोष्ट. बरं, मी क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन घेतो. सेल दिला एक. बघा, सेल किंवा बॅटरी शब्द असे विचारतात. सेल किंवा बॅटरी, ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स दिलाय 0.1 ओहम, ज्या सेलचा EMF दिलाय 2 व्होल्ट आणि इट इज कनेक्टेड टू रेजिस्टन्स ऑफ 0.9 ओहम. सो 0.9 ओहमचा एक्सटर्नल रेजिस्टन्स. कधी पण लक्षात घ्यायचं, इंटरनल रेजिस्टन्स हा खूप बारका असतो, खूप कमी असते त्याची व्हॅल्यू. हा इंटरनल रेजिस्टन्स आणि कॅपिटल रेजिस्टन्स इज एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि कॅपिटल इज EMF. आणि काय विचारलंय तर ते म्हणतात व्होल्टेज अक्रॉस द सेल काय असेल. सेलच्या अक्रॉस व्होल्टेज काय असेल. व्होल्टेज अक्रॉस द सेल, त्यालाच काय शब्द आहे रे? व्होल्टेज अक्रॉस द सेलला काय शब्द वापरला होता मी? Potential difference. यस, व्हेरी गुड. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. करेक्ट. सो म्हणजे शब्द वेगवेगळे. काय होतं मग या शब्दांमध्ये आपण शब्दच ऐकलेले नसतात कधी. मग शब्द आता कानावर गेले पाहिजे. कानावर फक्त जाऊन उपयोग नाही, तर त्यांची रिव्हिजन पण झाली पाहिजे. ते आपण लिहायला पाहिजे, आपल्या हाताखालनं गेले पाहिजे. असं घडलं तर शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये संवाद राहील. बरं, मग येईल करता लावता लॉजिक, लावा ताकद. व्ही काढायचा आहे मगाशी प्रमाणे. व्ही इज इक्वल्स टू IR. आय माहित नाहीये. आय माहित नाही तर काय करायचं माहिती आहे तुम्हाला आता. व्ही इज इक्वल्स टू IR. सर आर माहिती आहे, आय माहित नाही. मग आय कसा काढायचा तर मगाशी जो फॉर्म्युला होता I इज इक्वल्स टू E अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r, तो वापरता येतोय का बघा. E दिलाय का? हो दिलाय. कॅपिटल R दिलाय, स्मॉल r दिलाय. आय ची व्हॅल्यू उचला आणि पहिले इक्वेशन मध्ये टाका. दॅट्स इट. डन 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 डन. जमेगा क्या भाई? जमेगा? जमे क्या? जमे? ओके, ठीक है. सो I expect you to get through this numerical and get it done. सो मग तुम्हाला बेसिक आयडिया त्याची क्लिअर होऊन जाईल. सो दिस वॉज रिलेटेड विथ टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. जी सर व्होल्टेज 0.18. ते बघा बाबा आता तुम्ही काय येतंय काय नाही आन्सर. ठीक आहे, मी आता फक्त लिहून दिलंय. आता तिथं व्हॅल्यूज बरोबर काढा फक्त. बरं, आणखी एक आहे. आणखी एक क्वेश्चन देतो तुम्हाला. EMF ऑफ सेल दिलाय. सेलच येतो परत. EMF दिलाय त्याचा 6 व्होल्ट. when the cell is used to send a current through an external resistance of 10 ohm. एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता तुम्हाला टर्म्स तर समजलेले आहेत पण स्टील मी लिहून देतो. एक्सटर्नल रेजिस्टन्स, EMF, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दिलाय 5.5 व्होल्टचा. V इज इक्वल्स टू 5.5 व्होल्ट. दॅट इज PD ऑफ अक्रॉस ए सेल. अक्रॉस ए सेल काय फाइंड आउट करायला सांगितलंय? स्मॉल r फाइंड आउट करायला सांगितलंय. लावा ताकद. इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे, आता खूप सारे न्यूमेरिकल त्याचे झालेत. वेळ पण दिलाय त्याच्यासाठी खूप. तर मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही ते सोडवावं.
ठीक आहे, एवढं करा मग. सो थांबूयात मग आजच्यासाठी. मला आज आता माझ्या मुलाने रिक्वेस्ट केली आहे, सो त्याच्यासाठी मला जायचं. ओके, सो तसंही आपलं 8:30ला सेशन संपतंय. थांबूयात मग, सॉल्व करा, अँसर काढा. ओके, टुमॉरोच्या लेक्चरमध्ये आपण कलर कोडिंग घेतलंय का रे रजिस्टर्सचं? कलर कोडिंग त्याचं झालंय का सेशन आपलं? कलर कोडिंग ऑफ रजिस्टर्स, हाऊ टू आयडेंटिफाय द रजिस्टर्स. No, sir. नाही ना? ओके, सो उद्याच्या सेशन मध्ये मग ते इंटरेस्टिंग टॉपिक आहे, उद्या ते कव्हर करूया. ओके, बुक सोबत ठेवा. ज्यांच्याकडे बुक नाहीये त्यांनी आपलं स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक असेल तरी चालेल, त्याच्यात ते कन्सेप्ट पहा, त्याच्यातून घेऊ आपण. हा, ठीक आहे, थांबूयात मग. चलो, बाय बाय, गुड नाईट, शब्बा खैर.